कुछ दिन पहले व्यापारियों का मोर्चा निकला था, उसके विरोध में ये मोर्चा निकाला जा रहा है क्या? व्यापाऱ्यांची हिंमत कशी होऊ शकते महाराष्ट्रात अशी मोर्चा काढायची? तुम्ही धंदा करायला आलात ना, धंदा करा, तुम्ही आम्हाला डोळे दाखवू नका. हे वातावरण खराब करण्याचं काम इथल्या मीरा भाईंदरच्या आमदारांनी केलेलं आहे. ते आमदारांनी ते ट्विट केलं आणि त्यातून हे सगळ्या गोष्टी बाहेर आल्या. बरोबर आहे का? एक दिवसाची तडीपारी घेणारा पहिला माणूस असेल या देशातला मी. एक दिवसाची तडीपार केलं तुम्ही मला मीरा भाईंदरमधनं. नमस्कार, आदाब, मैं अजीम तांबोली, आप देख रहे वाईएसआर न्यूज़। मीरा भाईंदर शहर में मराठी और हिंदी का वाद विवाद थमने का नाम ही नहीं ले रहा है। 8 जुलाई को मंगलवार को एक भव्य मोर्चा निकाला जा रहा है जिसे मराठी महामोर्चा नाम दिया गया है। इस वक्त हमारे साथ में महाराष्ट्र नवनिर्माण सेना के नेता मौजूद है। अविनाश जी, किस तरह का मोर्चा किया जा रहा है और क्या नियोजन है मोर्चे का? मला असं वाटतं की या मोर्चाचं नियोजन इथल्या सगळ्या संस्था, मीरा भाईंदरमधल्या मराठीवर प्रेम करणाऱ्या सगळ्या संस्था करतात. आणि मला अभिमानाने सांगावं लागतं की आम्ही मराठीसाठी एकजूट झालेलो आहोत आणि ह्याच्या पुढे मीरा भाईंदरमधला हा मराठीचा असेल. अब क्या लगता है आपको, ये मोर्चे के पीछे क्या था आज? नाही, हे वातावरण खराब करण्याचं काम इथल्या मीरा भाईंदरच्या आमदारांनी केलेलं आहे. ते आमदारांनी ते ट्विट केलं आणि त्यातून हे सगळ्या गोष्टी बाहेर आल्या. खरं तर तुम्ही एका संवेदनशील पदावर आहात. तुमच्याकडनं अशा गोष्टी न घडतात. तुम्ही दोघांना समोरासमोर बसवलं पाहिजे होतं आणि हा विषय संपवायला हवा होता. पण तुम्ही त्या आगीमध्ये तेल टाकण्याचं काम केलं आणि आता तिचा भडका उडला आहे. त्यामुळे इथला मराठी माणूस ह्याच्या पुढे ह्या आमदाराला माफ करणार नाही, एवढं नक्की. आमदार अशी बोलतात की मी काय केलेलं नाही. ट्विट त्यांनीच केलं ना. हे वाढलं कशामुळे? हिंदी मीडिया इथे अट्रॅक्ट कशी काय झाली? हिंदी मीडिया त्यांनी केलेल्या ट्विटनंतरच अट्रॅक्ट झाली आणि त्यातूनच हे सगळं वाढलं. आणि हिंदी मीडियाला काय महाराष्ट्रात मराठीला बदनाम करण्याशिवाय दुसरं काम काय? त्यांनी ते केलं. कुछ दिन पहले व्यापारियों का मोर्चा निकला था, उसके विरोध में ये मोर्चा निकाला जा रहा है क्या? व्यापाऱ्यांची हिंमत कशी होऊ शकते महाराष्ट्रात अशी मोर्चा काढायची? तुम्ही धंदा करायला आलात ना, धंदा करा, तुम्ही आम्हाला डोळे दाखवू नका. तुमची त्या दिवशीची त्यांची भाषणं ऐकाल ना तर ते महाराष्ट्राचा बाप झाल्यासारखे वागतात. त्या दिवशी एका बाईलांनी हे केलं, भाषण केलं. त्यात ती म्हणाली की हम 4-5 दिन दुकान बंद रखेंगे तो इनका खाने का वांदा होगा. अरे तुम्ही एजंट लोक आहात. हे सामान जे पिकतंय ना ते आमच्या ग्रामीण भागातले शेतकरी पिकवतात. आमच्या विदर्भातले शेतकरी पिकवतात. आमच्या कोकणातले शेतकरी तांदूळ पिकवतात. ते जे तुम्ही विकता, भाज्या पिकवतात. ही काय भाजी पिकवायला बाई जाते का रोज सकाळी? की शेत शिंपडायला जाते? तुम्ही एजंट आहात. तुम्ही तिकडनं आलेला आमचा माल आम्हालाच विकताय. त्यामुळे यांना उत्तर देणं खूप गरजेचं आहे. यांना सांगायचं आहे की तुम्ही दलाल आहात. हां, तुम्ही दलालीने सामान आणता आणि आम्हाला विकता आणि मधलं कमिशन खाता. त्याला दलाल म्हणतात आमच्याकडे. ग्रामीण भागामध्ये भाजी घेणं आणि विकणं त्याला मधल्या माणसाला दलाल म्हणतात. तर तुम्ही ते दलाल आहात मधले. तुम्ही आम्हाला सांगू नका की आम्ही उपोषी राहणार आहे. आम्ही जर सामान पोहोचवणं बंद केलं ना तर तुम्हाला परत तुमच्या गावी जावं लागेल. पोलिसने आपको नोटिस भी दिया है. ठीक आहे, त्यांनी त्यांचं काम केलं आहे. कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे त्याच्यावर त्यांनी काम केलं आहे. आम्ही आमचं काम करू. किस तरह की नोटिस है? 24 तास मीरा भाईंदरमध्ये यायला मला बंदी आहे, पण बघूया. आपको कुछ दिन अभी हाल ही में एक बयान आया है भाजपा के नेता आशीष शेलार का। आपकी जो मारहान की गई है व्यापारियों को मनसे द्वारा, उसको एक अलग नाम दिया गया है, पहलगाम नाम दिया गया है। कोण काय बोलतो त्याशी मला काही घेणं देणं नाही. आम्ही मराठीवर प्रेम करणारी लोक आहोत. आम्ही मराठीसाठी काम करणार. फिर इस तरह का बयान क्यों दिया उन्होंने? त्यांना अनसिक्युअर्ड झालेला आहे. मराठी माणूस एकवटलेला आहे आणि त्यांना माहिती आहे की हा मराठी माणूस आता अंगावर येणार. सो मराठी माणूस जर हातातनं गेला तर ही लोक सोबत राहिली पाहिजेत. म्हणून मंत्री नितेश राणे का बयान आया कि मुंबई में जाओ, मोहम्मद अली रोड जाओ, वहाँ पर देखो। राणे हे काल परवा झालेले हिंदू आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलायचं? त्यांच्याबद्दल काही न बोललेलं बरं. क्या लगता है आपको, ये इस तरह का बयान क्यों देते हो? प्रसिद्धीसाठी, चॅनलवर दिसण्यासाठी, बाकी काही नाही. मोर्चे में कितने लोग सहभाग होंगे? जे काय होतील ते सगळे मराठी असतील. कितने कितने लोगों को निमंत्रण दिया गया? आम्ही मराठी एकीकरण समिती आणि आम्ही आव्हान केलेलं आहे. आता ज्याला मराठीवर प्रेम है ते येतील. आकडा उद्या आपण मोजू. ये थे महाराष्ट्र नवनिर्माण सेना के नेता अविनाश जाधव, जिन्होंने 8 जुलाई को जो मोर्चा निकलने वाला है, मीरा भाईंदर शहर के कई मराठी समाज के लोग इस मोर्चे में शामिल होंगे, इस तरह की बात कही है। आप देख रहे थे वाईएसआर न्यूज़ में अजीम तांबोली, मीरा भाईंदर।